कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। अलिबाग आग्राव मार्गावरील एसटी बस सेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सचिन राऊळ यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी अलिबाग आगाराशी संपर्क साधून बस सेवा अद्याप बंद का आहे याची माहिती घेतली। यापूर्वी खराब रस्त्यांमुळे ही बस सेवा बंद करण्यात आली होती, मात्र आमदारांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित रस्त्याची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे। तर ही बस सेवा अद्याप सुरू न झाल्याने विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असल्याचे डॉक्टर राऊळ यांनी नमूद केले। रस्ता दुरुस्त झाल्यानंतरही बस सेवा सुरू न होण्यामागील नेमकी अडचण काय याबाबत एसटी प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी आणि अलिबाग आग्राव बस सेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। चौल आग्राव रस्ता हा खूप दिवस होत नव्हता, तो आमदार साहेबांच्या माध्यमातून झालाय। PMJSYच्या कॉन्ट्रॅक्टरनी ऑलरेडी तो रस्त्यामध्ये लेट केलाय आणि आता रस्ता पूर्ण झालाय, शाळा चालू झाल्यात, कॉलेज चालू झालेत। आमच्या माता भगिनी अलिबागला काही खरेदीला यायचं असतं, कोण आजारी असेल तर यायचं असेल, परंतु तिथे अद्याप आग्राव जी गाडी जाते ती आग्रावपर्यंत पोहोचत नाहीये, ती चौल चौकीवरच थांबते। तर आम्ही यांना वारंवार विनंती केली आहे की ती बस तुम्ही लवकरात लवकर चालू करा, परंतु त्यांच्याकडनं आज आम्हाला असं उत्तर येतं की त्यांच्याकडे जी चेकिंगला बस जाते ती माणगाव साईडला कुठे अडकलेली आहे, तर येत्या 2 दिवसात ती पाठवून लवकरात लवकर ही गाडी आग्रापर्यंत चालू करतो।